तर तुम्हाला मी मगाशी सांगितलं इथे बॉलिवूड मूवीची शूटिंग झाली होती। एक अभिषेक बच्चन रानी मुखर्जीचा जो मूवी होता लागा चुंदरी में दाग, त्याची शूटिंग झाली होती। समोर ब्रिज आणि हा आजूबाजूचा एरिया आहे ना, तर त्या नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात। तर आम्ही सगळे तयार झालेलो आहोत, नाश्ता वगैरे झालेला आहे आमचा आणि एकदम छानशा ठिकाणी मी तुम्हाला घेऊन जाणार आहे। त्या ठिकाणचं नाव आहे लुझर्न आणि खूप सुंदर प्लेस आहे, ती बघण्यासारखी आहे। आणि या अगोदर आम्ही स्वित्झर्लंडला आलो होतो, पण त्या ठिकाणी जाण्याचं राहून गेलो होतं, म्हणून आम्ही विचार केला कॅम्पिंग पण करूया आणि जे प्लेसेस राहिले होते तर त्या प्लेसेसला आपण व्हिजिट करूया। तर हे सगळं मी कव्हर करणार आहे आणि थोडीफार माहिती सुद्धा देण्याचा प्रयत्न करणार आहे। आणि इथे जेवढे पण लोक राहत आहे, तर काही लोक काय करत आहे, कुठे जास्त बाहेर सुद्धा फिरायला जात नाहीये, या नेचरमध्येच राहत आहे। मस्त ब्रेकफास्ट, लंच, डिनर त्याचा आस्वाद घेत आहे, फॅमिली टाइम स्पेंड करत आहे। तर चला आता परीबेलाचा पण लुक दाखवते। आम्ही सगळे स्पेशल रेडी झालेलो आहोत आणि मनोजचा पण मी तुम्हाला लुक दाखवेन। परीबेला या, ते बघा परीने छान असा व्हाईट कलरचा ड्रेस घातलेला आहे आणि आमची बेला सुद्धा रेडी झालेली आहे, हे बघा। आणि आता मनोजचा लुक दाखवते मी तुम्हाला, एकदम मस्त छान। लुझर्न सिटीमध्ये आता आम्ही आलो आहोत, गाडी पार्क केलेली आहे आणि इथला सर्वात जो फेमस ब्रिज आहे चॅपल ब्रिज, तो आपण बघणार आहोत। आणि काही मूवीची शूटिंग सुद्धा तिथे झालेली आहे। चला चल परी। आणि जेव्हा तुम्ही लुझर्न सिटीमध्ये येतात तर समोरच तुम्हाला कांची इंडियन रेस्टॉरंट दिसेल। तर तुम्हाला इंडियन फूड खायचं असेल किंवा इथे येऊन तुम्हाला खूप दिवस झाले असतं, नक्की इथे तुम्ही येऊ शकता। आणि तो ब्रिज इथून 500 मीटरच्या अंतरावर आहे। आपला इंडियन फ्लॅग समोरच आहे बघ, पहिला इंडियन फ्लॅग। तुझा फेवरेट इंडियन फ्लॅग? आपला फ्लॅग आहे ना बेला तो? हां, आपला इंडियन फ्लॅग आहे तो। तर समोर हे शॉप दिसते तुम्हाला, मिग्रोस। हे इथलं स्वित्झर्लंडचं ग्रॉसरी स्टोर आहे आणि जागोजागी तुम्हाला हे बघायला मिळेल। जेव्हा पण तुम्हाला इथे यायचं असेल, ग्रॉसरी शॉपिंग करायची असेल, तर जागोजागी तुम्हाला हे मिग्रोस शॉप दिसेल। एक मिग्रोस आहे आणि कूप आहे। कूप आहे, येस।
चॅपल ब्रिजला आपल्याला जायचं आहे. तर तिथे जाण्यासाठी आपल्याला अजून एक ब्रिज क्रॉस करून जायचं आहे. तो समोर आहे. चला. समोर सुंदर लेक आहे आणि बोटिंग सुद्धा करताय भरपूर लोक. आणि हाच तो लेक आहे जो आपल्या टेंटच्या समोर दिसतो. आणि 4 स्टेटमध्ये हा लेक डिवाइड झालेला आहे आणि याचे वेगवेगळे नावं सुद्धा आहे. मी तुम्हाला सांगितलं, पण काही लोक याला लुझन लेक सुद्धा म्हणतात. आणि अरे डक आलाय बघा. गाडीमधून मला तुम्हाला डोंगरावरचा स्नो दाखवता आला नाही, पण समोर आहे बघा, एकदम क्लिअरली स्नो दिसतोय. आणि काही छोटे छोटे फॅमिली सुद्धा आहे, छोटी छोटी बोट घेऊन बघा. आता इथं लेकमध्ये चालवत आहे ना. हो इथे. हां. आणि इथे हे बघा एक ऑफिस आहे. तुम्हाला जर बोटिंग करायची असेल तर तुम्ही करू शकता, पण आता आम्ही तसं काही प्लॅन केलेला नाही आहे. बघतोय तुझ्याकडे पिजन पण आहे. चला चल बेला. हो चला, आपल्याला तो ब्रिज समोरचा क्रॉस करायचा आहे. समोर स्वन आहे बघा. चला पटकन रस्ता क्रॉस करू. ग्रीन झालेला आहे. अरे अरे चला चला चला. आणि समोर आहे चॅपल ब्रिज. चला. ब्रिज आवडतं तुला? ये बाबू. तुझं फेवरेट आहे? हे बघा. आणि या ब्रिजला आम्ही फोटोजमध्ये व्हिडिओजमध्ये इतकं बघायचो आणि आत्ता आम्ही त्याच्या समोर आहोत आणि त्याची समोरून बघण्याची मजाच वेगळी. आणि लुझन सिटीमधला हा चॅपल ब्रिज खूप फेमस आहे आणि हा स्वित्झर्लंडमधला सगळ्यात ओल्डेस्ट कवर ब्रिज आहे. आणि 14th सेंचुरीमध्ये याला बिल्ड केलं होतं. आणि काही वर्ष अगोदर म्हणजे हा जो ब्रिज आहे हा पूर्ण जळाला होता. त्याच्यानंतर परत त्याचं काम सुरू केलं आणि आत्ता या कंडिशनमध्ये हा ब्रिज आहे. आणि स्वित्झर्लंडमध्ये 4 नॅशनल लँग्वेजेस आहे. आपल्याला असं वाटतं का स्वित्झर्लंडमध्ये इंग्लिश बोलतात, तर तसं नाही आहे. स्वित्झर्लंडच्या 4 वेगवेगळ्या नॅशनल लँग्वेजेस आहे. जर्मन, फ्रेंच, इटालियन आणि रोमांश. तर इथे 4 वेगवेगळ्या लँग्वेजेस बोलल्या जातात, म्हणजे काही प्रॉब्लेम येणार नाही. इवन इंग्लिश पण बोलली जाते. तर तुम्हाला साईडने मी हा ब्रिज दाखवते, त्यानंतर आपण आतल्या साईडने पूर्ण हा ब्रिज बघूया. चला. चल बेला, बरे हात पकड माझा. आणि फोटोज काढण्यासाठी हा पॉईंट आहे. इथून खूप सुंदर फोटो येतात, म्हणजे तो पूर्ण ब्रिज आहे तो पूर्ण कव्हर होतो. हो ना. चला जायचं आतमध्ये, नंतर आपण फोटोज काढूया. हां हो. तर हा ब्रिज पूर्णपणे वुडन आहे. तुम्ही बघा, काही पेंटिंगसुद्धा लावलेल्या आहेत इथे. आणि इथे त्यांनी काहीतरी कुठेतरी मेन्शनसुद्धा केलं होतं की काही वर्षापूर्वी जळाला होता असं. आपल्याला कुठे दिसलं तर आपण तेही दाखवू. चला. आणि नेहमीसारखं जिथे पण रिव्हर असते, लेक असतं, त्याच्या आजूबाजूला खूप रेस्टॉरंट्स असतात, तसे इथे सुद्धा आहेत. आणि तिथे पण तुम्ही बसू शकतात, लेकचा व्ह्यू एन्जॉय करू शकतात. स्वन्स परत डक्स येतातच असतात. तर तिथे ना तो लव ब्रिजसुद्धा आहे, ते लव लॉक्स वगैरे लावतात. जमलं तर आपण तेही दाखवू. तर इथे सुद्धा आपण काही फोटोज काढू आणि जमलं तर हे फोटोज आपण व्हिडिओमध्ये सुद्धा ॲड करूया. तर हा ब्रिज काही खूप मोठा नाही आहे, पण खरंच आयकॉनिक ब्रिज आहे. आणि जर तुम्ही लुझर्नला येत असाल तर हा ब्रिज नक्की बघा. नको पोचरू नको. चला आता आपण पुढे जाऊया. आणि बघा इथून असा हा ब्रिज इथून असा दिसतो.
चला चला. हे बघा, हे जे पेंटिंग्स इथे लावलेले आहे वरती त्यांनी, हे बघा इथे वरती पेंटिंग्स लावलेल्या आहेत त्या. म्हणजे जेव्हा हा ब्रिज जळाला होता तर या पेंटिंग्स पण जळाल्या होत्या, हा ब्रिज पण जळाला होता. त्यानंतर हा ब्रिज तयार करण्यात आला, परत हे पेंटिंग्स वगैरे सगळं नवीन करण्यात आलं, पण इथे लावलेलं आहे. खूप ओल्ड आहे परी या. हां इथे छोटंसं शॉप आहे आणि इथे बघा सोविनियर्स मेड इन स्वित्झर्लंड. आणि इथे जी घंटी खूप फेमस आहे स्वित्झर्लंडची. परी वाजू नको, वाजू नका. हे बघा इथे सुद्धा. आणि अगोदर समजा तुम्ही स्वित्झर्लंडला आला असाल आणि समजा हे घेण्याचं राहून गेलं असेल तर मग इथे आल्याच्यानंतर नक्की घ्या. तर तुम्हाला मी मगाशी सांगितलं इथे बॉलिवूड मूवीची शूटिंग झाली होती. एक अभिषेक बच्चन राणी मुखर्जीचा जो मूवी होता लागा चुंदरी में दाग, त्याची शूटिंग झाली होती. समोर ब्रिज आणि हा आजूबाजूचा एरिया आहे ना, तर त्या ठिकाणी शूटिंग झाली होती. नीले पहाड़, देवदार, एनीथिंग ब्लू. दुसरा मूवी म्हणजे बीवी नंबर 1 मधला मेहबूब मेरे जे सॉन्ग आहे ना, ते ब्रिजच्या अपोजिट त्या साईडला किंवा या साईडला शूटिंग झाली होती. बाकीचं मूवीची शूटिंग पण झालेली आहे स्वित्झर्लंडमध्ये. आणि तुम्हाला माहिती आहे स्वित्झर्लंड खूप मोठं आहे, तर वेगवेगळ्या पार्ट्समध्ये शूटिंगसुद्धा झालेली आहे. तर चला आता आम्ही हा ब्रिज पूर्ण फिरतो आणि नंतर जसं जमेल तसं तुम्हाला सुद्धा दाखवतो. चला चला बाबू, हे बघा यांचे फोटोज काढणं चालले. चल बाबू, परीबेलाकडे जे कॅमेराज आहे ते रिअल आहेत, हे बघा म्हणून त्यांचे फोटोज काढणं चालले. फोटो काढायचा पहिला फोटोग्राफीचा. हो हो. हे बघा इथे पण एक ब्रिज आहे आणि त्याच्यासमोर पण एक ब्रिज आहे. तर आय थिंक हा जो ब्रिज आहे हा 1899चा आहे आणि काय ते रिनोव्हेशन झालं होतं त्यांचं 1961मध्ये. सगळे इतके फोटोज काढतायत. तर ब्रिजच्या एकदम पुढे आलो आहोत आपण आणि इथे लेक तर आहे, समोर रेस्टॉरंट आहे आणि रेस्टॉरंटमध्ये किती गर्दी आहे. आणि हे कन्स्ट्रक्शन तुम्ही बघू शकता, मोठे मोठे बिल्डिंग्स. आता हे जे कन्स्ट्रक्शन आहे ते 1902चं आहे. हो. म्हणजे 122 वर्ष झालेत ना. 22 वर्षापूर्वी. 122 वर्षापूर्वी. समोरून मिनी ट्रेन येत आहे. तुम्हाला जर ही सिटी फिरायची असेल तर तुम्हाला चॅपल ब्रिज दाखवला मी आणि त्याच्यासमोरच अजून एक ब्रिज आहे. पाणी आहे हे पिण्याचे पाणी आहे आणि जागोजागी तुम्हाला हे बघायला मिळेल. आणि जो स्नो असतो तोच वितळलेला असतो हा, म्हणून पाणी एकदम नॅचरल आहे.
नॅचरली कूल आहे आणि एकदम छान सवय पाण्याची. छान देतात थोडं थोडं की पासून. तर आम्ही आता मॅकडॉनल्ड्समध्ये आलेलो आहोत, कारण की काही रेस्टॉरंट्स आम्ही बघितले पण ते काही एवढे आवडले नाही. पिझ्झा वगैरे पण काही व्यवस्थित नव्हता आणि इंडियन रेस्टॉरंटमध्ये आम्हाला जायचं नव्हतं आज, कारण की आपण टेंटमध्ये पण इंडियन्स बनवत आहोत म्हणून. तर मग मॅकडॉनल्ड्समध्ये आलो आहोत आणि आपण बर्गर वगैरे खाऊया. मग ते एक चांगलं ऑप्शन आहे, लवकर पण मिळतं आणि जवळ पण होतं. आणि गर्दी पण खूप आहे बघा तुम्ही. ऑर्डर दिलेली आहे आणि आता वेट करूया. तर इथे बर्गर्स आलेले आहे. इथे बेलाचं हॅपी मील आहे हां, आणि परीचं वेगळं बर्गर, माझं मनोजचं वेगवेगळं घेतलेलं आहे. थोडं वेगळ्या फ्लेवरचं घेतलेलं आहे ॲक्च्युली आम्ही. हे वेजी पेप्रिका हे मनोजचं आहे आणि हे तिन्ही व्हेजिटेरियन हे हो, हे वेजी स्पायसी माझं आहे आणि हे परीचं आय थिंक मॅकवेजी परीचं हे घेतो. आणि इथं बेलाचं बापू व्यवस्थित खा. आणि इथे आमचे कोल्ड्रिंक्स. बेला तुझं दाखव, तुझे छोटे छोटे बर्गर आले वा. बेलाने घेतलेले आहे फिश बर्गर. दाखव बेला तुझा फिश बर्गर. वा आले वा, छान छान. फिनिश करायचं सगळं. हां, आमचं जेवण झालं आणि आता आम्ही चाललो आहोत लायन मॉन्युमेंट इथे. आणि लुझन सिटीमधलं ते पण खूप छान अट्रॅक्शन आहे, तर ते तुम्हाला आता दाखवायला चाललो आहोत आम्ही. चला तर बाबू. आणि सुरुवातीला आपण इथूनच आलो होतो, आता त्या तिथूनच चालू. किती लांब आहे ते? 300 मीटर्स आहे. 300 जवळ असेल. म्हणजे हा ब्रिज पण कव्हर करू शकतो तुम्हाला इथे यायचं असेल. पुढे बाबू तुम्हाला दाखवतो. आपण पोचलो आहोत इथे आणि हे मोठं पार्क पण आहे आणि लायन मॉन्युमेंट पण आहे. आणि इथेच बघा रेस्टॉरंट पण आहे, पण किती गर्दी आहे. आणि जास्त करून लोक हे ना इथे साऊथ कोरियाचे दिसत आहे ना, कारण की आम्ही जिथे राहतो ना तर त्याच्या बाजूलाच म्हणजे राहत आहे ना टेंट. आणि आमचे नेबर आता तिथले, तर ते पण साऊथ कोरियाचेच आहे. ते बघा तेच लोक आहे इथे. बाबा हात पकड माझा, हात पकड. चला इकडनं पकड, इकडनं. तुला दिसत आहे का लाईन कुठे आहे? समोर डायड लायन मॉन्युमेंट आहे आणि जो लायन आहे तो असं मरतोय असं त्यांनी ती डिझाईन बनवलेली आहे. तर याच्या मागे पण एक स्टोरी आहे. तर इथे जेव्हा युद्ध झालं होतं आणि जेवढे पण सैनिक होते त्यांना वीरगती प्राप्त झाली होती, तर त्यांच्या आठवणीमध्ये हे लायन मॉन्युमेंट बनवलेलं आहे आणि म्हणूनच हे खूप फेमस आहे. बरं ते तसं प्रेझेंट केलेलं आहे. आणि हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि लुझन सिटी आपण एक्सप्लोअर केलेली आहे. नाही हा करायचा आहे. तर लुझन सिटी मी एक्सप्लोअर केलेली आहे आणि जो फेमस ब्रिज आहे तो सुद्धा तुम्हाला दाखवलेला आहे. थोडीफार इन्फॉर्मेशनसुद्धा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला
से कल सबसे पहले जानकारी खाया। Remember, ये तो सच। Bye.